नमस्कार. गुड मॉर्निंग. सुप्रभात. यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकारी आणि मी यशस्वी होणारच. NB धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा आणि उद्योग मार्ग या दोन फेसबुक लाईव्हवरती मी सध्या लाईव्ह आहे. आजही मी परत एकदा थोडंसं प्रासंगिक बोलणार आहे आणि आज म्हणजे माझा जीवन प्रवास आणि माझी यशोगाथा याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. काल 15 ऑगस्ट झाला, त्यामुळं 74च्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 36 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा विमानात बसलो होतो म्हणून ते प्रासंगिक आहे. ओके मित्रांनो, माझा जन्म 1957 साली मराठवाड्यात बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात मांडवा या गावी झाला. एका शेतकरी आणि धार्मिक कुटुंबामध्ये झाला. माझ्यावरती जे संस्कार झाले ते सगळ्यात जास्त माझे आजोबा, आजी, आई, वडील. माझे आजोबा खूप कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होतं. म्हणजे तसे अडाणी होते परंतु खूप कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होतं. 12 बलुतेदारापैकी 7-8 बलुतेदारीची कामं त्यांना चांगले येत होते. म्हणजे लोहार, सुतार, गवंडी काम, म्हणजे हे त्या आणखीन काही तिथं त्या लहानपणी मी तो घिसाड्याचा भात असतो ना, तो मी फुंकलेला आहे तो सगळं. आणि त्यामुळे ते संस्कार की म्हणजे कठोर परिश्रमास पर्याय नाही, प्रामाणिकपणा, कष्ट आणि महत्त्वाकांक्षा हे गुण माझ्यामध्ये माझ्या आजोबाकडून आले तिथं. आणि माझी आई खूप धार्मिक होती तिथं. आजी मी 5वीत होतो तेव्हापासून मला ते सोमवार, शिवलीला अमृत, एकादशी महात्म्य, शनी महात्म्य, गुरुचरित्र हे वाचायला व्हायची. दिव्याच्या चिमणीमध्ये नाकातोंडात धूर जायचा. वाचायला मला नीट येत नव्हतं कारण संस्कृत मिक्स मराठी वगैरे तिथं, परंतु ते संस्कार तेव्हापासून लावले ते सगळे तिथं. आणि त्यामुळं कष्ट करायचे, शेतात काम करायचं. आणि मी शाळेत जात होतो, मला 7 किलोमीटर जायला, 7 किलोमीटर यायला, तिथून आल्यावर शेतात काम करायचं आणि संध्याकाळी रॉकेलच्या दिवेच्या उजेडामध्ये अभ्यास करायचा तिथं. या परिस्थितीमध्ये 1972 साली दुष्काळ पडला. आमच्याकडे फार मोठा दुष्काळ होता. आम्ही आमच्या शेतात कोंड्या खाल्ल्या, सुकडी खाल्ली आणि त्या वर्षी पाणी फार कमी होतं म्हणून आम्ही विहीर खोदायचं ठरवलं. घनगुट्याने विहिरी फोडल्या. म्हणजे आता जे ब्लास्टिंग आहे तर तेव्हा ते काय करायचं, त्याला सुरुंग भरायचा आणि बार उडायचा, असं ते काम आम्ही आमच्या सगळ्या भावांनी ते काम केलेलं आहे ते सगळं तिथं. आणि त्या वर्षी 72 सालीच मी मॅट्रिकला होतो, जुने 11वीला होतो. आमच्याकडे खूपच कमी निकाल लागायचा, 10-15% जास्त, असं ॲव्हरेज 20 टाकायचं, पण आमचं मराठवाड्यात आणखीन कमी होतं. त्याही वर्षी मी चांगल्या मार्काने म्हणजे मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आणि पास झाल्यानंतर माझ्या जीवनाला एक वळण मिळालं. माझे आजोबा नेहमी सांगायचे की माणूस बदलत नसतो, माणसाचा स्वभाव बदलत नाही, पण परिस्थिती आणि घटना माणसाला घडवत असतात. माझी परिस्थिती होती, मी शेतकरी होतो आणि घटना घडली, मी मॅट्रिक पास झालो. कारण माझ्या आजोबाचं एक स्वप्न होतं की भाऊ तू मोठं हो, तुला साहेब व्हायचं आहे आणि आपल्या दारात एक जिपडं आलं पाहिजे. साहेबांची व्याख्या म्हणजे नोकरदार होणं तिथं, आणि जिपडं म्हणजे एक जीप त्या काळातली सगळ्यात मोठी गाडी तीच होती तिथं. आणि म्हणून त्यांचं स्वप्न माझ्यात पाहत होते ते. आणि म्हणून मी ठरवलं की ओके, म्हणजे फायनान्शियल ड्रीमपेक्षा इमोशनल ड्रीम माझं मोठं होतं, लक्षात आलं. त्यामुळं मी म्हटलं ठीक आहे, आता माझ्या आजोबा, आजी, आईवडिलांसाठी आपल्याला करायचंच आहे, साहेब व्हायचंच आहे. आणि म्हणून मग तोपर्यंत माझं जग हे 7 किलोमीटर रेडियसमध्ये होतं. म्हणजे तिकडं आष्टी 7 किलोमीटर, इकडं कडा 7 किलोमीटर. आणि तोपर्यंत मी फक्त ST पाहिली होती पण कधी बसलो नव्हतो, हात पण लावला नव्हता. 20 पैसे तिकीट होतं, पण तेही ठीक आहे, पण काय हरकत नाही. म्हणजे तेव्हा मी STत बसलो नव्हतो. नंतर 27 देश फिरून आलो, तो भाग वेगळा सगळा. परंतु हे कसं घडलं तिथं, मग मी शिक्षणासाठी औरंगाबादला गेलो. SB सायन्स कॉलेजला ॲडमिशन घेतलं. BSc केलं, MSc केलं, LLB करत होतो. मला तर नोकरी करायची होती, पण ते काय की नोकरी कुठं लागत होती, पण प्रायव्हेट, मला सरकारी नोकरी हवी होती. मला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडनं कॉल आला. तेव्हा ते नोकरी लावायला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं. पहिला आणि शेवटचाच कॉल आला. तो नोकरीचा नव्हता, तो परीक्षेचा होता. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक ऑल इंडियात 200 जागा निघाल्या होत्या. आणि ते म्हणे असं आहे, तुम्हाला तयारी करा. मी तयारी केली, पुण्याला परीक्षा द्यायला गेलो. पहिल्यांदा पुण्याला परीक्षा द्यायला गेलो, परत आलो आणि मी पास झालो. मराठवाड्यात 6वा आलो. आणि 1979 साली मी भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीला लागलो. मी 13 वर्ष नोकरी केली. बँकेत नोकरीला लागल्यावर माझं जीवन बदललं. अगोदरचं जीवन वेगळं होतं नंतर, कारण आमची स्टेट बँक सगळ्यात मोठमोठे उद्योजक यायचे तिथं, भेटायचे, त्यांची बॅलन्स शीट बघायचो, त्यांचं प्रोजेक्ट रिपोर्ट पाहायचो. त्यामुळं माझ्यामध्ये इनडायरेक्टली एक म्हणजे औद्योगिकी जे गुण लागतात ते थोडेफार डेव्हलप व्हायला लागले. आणि मग मी त्या माझ्या आजोबांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी चरित्र, मोठमोठ्या लोकांचे चरित्र वाचायचो, कारण चरित्र वाचल्याशिवाय चारित्र्य घडणार नाही. आणि मला चारित्र्यवान व्हायचं होतं. तिथं संस्काराचा मोठा म्हणजे तो बोज होता माझ्यावरती तिथे की पाऊल इकडं तिकडं पडता कामा नाही ते सगळं. आणि म्हणून मी 79 साली नोकरीला लागलो.
80 साली माझं लग्न झालं. 82 साली मला असं वाटलं की आता आपण काहीतरी केलं, नोकरी तर चालूच राहील तिथं, काहीतरी उद्योग केला पाहिजे, त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. आणि म्हणून भारतातल्या सगळ्यात मोठ्या एक NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीमध्ये मी एजंट झालो. पार्ट टाईम ते काम करायला लागलो तिथं. आणि 82 साल संपल्यानंतर 83 साली मला पहिल्यांदा एकदा मुंबईला जायचा योग आला. म्हणजे बँकेचं काम होतं, बँकेने सांगितलं की मुंबईला जा, आमचं हेड ऑफिस मुंबईला होतं. मुंबईला गेलो बसनी, सकाळी 6 वाजता बॉम्बे सेंट्रलला उतरलो. 10 वाजता बँक सुरू होती, काय करायचं तोपर्यंत. खाली उतरलो, तिथे एक 4 आण्याचं एक पुस्तक मिळालं मला, मुंबईचा वाटाड्या. आणि ते 1.5 तासात सगळं वाचून काढलं. म्हणजे मुंबईत काय काय प्रेक्षणीय स्थळ, बस, रेल्वे, विमान याची सगळी माहिती ती. 10 वाजता बँकेत गेलो, 2 तासात माझं काम संपलं. तिथे माझा एक मराठवाड्यातलाच एक मित्र पराग देशपांडे, माझा मित्र कलिग होता, तोही आला होता. त्याचंही काम झालं. त्याला म्हणलं यार आमच्या म्हणजे आपल्याकडे असं गावाकडे म्हणतात की एकदा तरी माणसाने जीवाची मुंबई करावी. आज पहिल्यांदा मुंबईला आपण बघू तरी काय मुंबई ती येतो का तू. ते मला मी पण पहिल्यांदा म्हणलं चल आपण दोघं जण जाऊ, काय हरकत नाही. आम्ही दोघं निघालो. त्याला म्हणलं आपल्याला पहिलं विमानतळावर जायचं, मला विमान बघायचं तिथं. आणि ते डबल डेकर जायचं, कारण डबल डेकर कधी पाहिलीच नव्हती. वर बघायचं म्हणजे वरून कशी मुंबई दिसते पाहायचं. आणि म्हणून आम्ही डबल डेकरनी सांताक्रूज एअरपोर्टवर गेलो. सांताक्रूज एअरपोर्टवर गेल्यानंतर तिथं एक काचेतून विमान बघायची सोय होती तिथे. त्यामुळे आम्ही काचेतून बघत होतो. मी पाहिलं ती मोठी एअरबस होती. आणि एअरबस होती ती पाहिल्याबरोबर माझ्या तोंडात आलं की काय बंबाडची बंबाड यार पराग. ते म्हणतो हो खूप मोठं आहे, कारण तो देशपांडे होता ना. कारण का मी म्हणलं काय बंबाडची बंबाड आहे, तो म्हणतो खूप मोठं आहे. म्हणलं हाय बरं. म्हणलं काय रे पराग, म्हटलं इथून मुंबईहून लंडनचं भाडं काय असेल रे. ते म्हणतो धुमाळ पाटील तुम्हाला मुंबईला लंडनला जायचं आहे का. म्हणलं नाही. मग ज्या गावाला जायचं नाही त्या गावचा रस्ता कोणी विचारतं का. म्हटलं ते बी खरंच आहे, मला तर काय जायचं नाही, पण विचारलं सहज तिथे. तेवढ्यात एक तिथे एक माणूस उभा होता, ते आमचं संभाषण ऐकत होतं. आणि त्याला वाटलं यांची फिरकी घ्यावी, काहीतरी हुकी आली. ते म्हणतो हो इकडे या. काय नाव म्हणले तुमचं. म्हणलं धुमाळ पाटील. कुठले तुम्ही. आम्ही ते मराठवाड्यात बीड जिल्ह्यात एक आष्टी तालुक्यात गाव आहे तिकडले सगळं तिथं. ते म्हणे तुम्हाला हे माहिती आहे का, शेळीने कधी उंटाचा मुका घेतलेला पाहिला का. म्हटलं म्हणजे शेळी कुठं उंट कुठं. माणसाने नेहमी आपला अंथरून पाहून पाय पसरावं तिथं. आपले अवकात में हमेशा रहना चाहिए. काय म्हणजे तुमची लायकी काय म्हणे, तुम्ही गावाकडे शेताकडे जायचं आणि शेतात उभं राहिल्यावर ते वरून ते बारकं दिसतं बुंग बुंग, तेवढंच पाण्याची तुमची लायकी, त्याच्यापेक्षा नाही येते. इतका राग आलता तेव्हा. माझ्या बूट तर नव्हते, चप्पल होती ना. आमच्याकडे गावाकडे ते चप्पलाला आमच्या आजोबा बसून नाल ठोकायची सवय होती, कारण घासू नये म्हणून. घोड्याला नाल होतात ना, तसे आम्ही लहानपणी चपला बी नालाच्या वापरलेल्या. तुम्हाला नाही कळणार ते. आता वाशी काढून एक ठेवून द्यावं म्हणलं, पण ही मुंबई आपल्या कोणी ओळखीचं नाही उगच. तेवढ्यात मी लगेच त्या काचेवाटं परत पाहायला लागलो. आणि पाहता पाहता मला कळायला दिसलं की त्या विमानात शिडीवरनं काही लोक वर चढत होते. मी म्हटलं ते विमानात चढणारे लोक आहेत, त्यांना 2 हात 2 पाय 2 डोळे ते देवाने दिलेत. मला बी 2 हात 2 पाय 2 डोळे पण ते विमानात बसतात आणि मी नाही. तर का तर त्यांच्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे पैसे नाहीत. अकबर बिरबलाची एक गोष्ट मी ऐकली होती, ए बी दिन जाएंगे, मागं सांगितलेली मी तुम्हाला. म्हटलं ओके ठरलं, आता आपलं टार्गेट, आपला गोल काही जरी झालं तरी विमानात बसायचं. त्यासाठी चाहे जो किंमत अदा करना पडे वो किंमत मैं अदा करूंगा, लेकिन हवाई जहाज में बैठ के रहूंगा. झाली जिद्द. तिथून आलो. परत आल्यानंतर मग काय झालं, मग मी त्या कंपनीचं काम करतच होतो. मग जरा जास्त करायला लागलो. एक मोटरसायकल बँक घेतली आणि मग ते सकाळ संध्याकाळ शनिवार रविवार जे बँकेतही चांगलं काम करायचं, इकडेही काम करायचं. आणि करता करता 1984 साल उजडलं. आणि मार्च महिन्यात त्या कंपनीचं इयर एंड राहायचं. आणि इयर एंड असलं की ते टार्गेट मोठं असतं तिथं. त्यामुळं मार्च 84चं माझं एका महिन्याचं उत्पन्न, कमिशनचं उत्पन्न हे 11,000 रुपये आलं. किती. 11,000 रुपये. मला पगार होता 3,000 रुपये. फुल टाईमचे 3,000 आणि पार्ट टाईमचे किती 11,000. 11,000 रुपयाला मला तर खूप आनंद झाला, खूप. आणि मनातली मनात तुम्ही म्हटलं की बस आता काय बरं का, आता काय चिंता करायचं कारण आम्ही पाटील माणसं आहेत. काय तर. आणि आमच्याकडे पाटील कसे आहेत माहीत का, मराठवाड्यातले. ते पाटलाला पैसे जास्त मिळत नाहीत. म्हणजे तुमच्या इकडल्या पाटलाला मिळतात पण आमच्या पाटलाला नाही मिळत. काय. आणि थोडेफार पैसे जर मिळाले तर ते पैसे फुकतात. म्हणजे काय करतात ते पैसे कसे फुकतात, बिड्या फुकतील, सिगरेटी फुकतील, दारू फुकतील, जुगारीत फुकतील. नाहीच काही जमलं तर कला केंद्रावर जाऊन फेटे आणि टोप्या फेकतील. तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचे ते. पण म्हणलं मी तो पाटील नाही आहे, मी तो पाटील नाही आहे. मलाही पैसे फुकायचे पण जमिनीवर नाही. कुठं हवेत फुकायचे, बुंगमध्ये. कुठं फुकायचे, बुंगमध्ये. आणि ठरलं. मग ते जूनमध्ये आलं तर तिथं मी प्लॅन केला, सुट्टीचं केलं. आणि ऑगस्टमध्ये म्हणजे मला म्हणलं हे 11,000 रुपये आपल्याला विमानात बसायला खर्च करायचे. मग हैदराबाद, तिरुपती, मद्रास, बेंगलोर, पुणे आणि औरंगाबाद असा 12-13 दिवसाचा प्लॅन केला, सुट्टीचा प्लॅन केला तिथं. आणि त्या तिकीट सगळे काढले. मग औरंगाबादहून हैदराबादला गेलो. तिथं काही विमान नव्हतं, ट्रेननी गेलो, फर्स्ट क्लासनी. काय. आणि मला वाटतं मी
12 तारखेला गेलो, 13 ऑगस्टला, आणि 2 दिवस मी हैदराबाद पाहिलं, रामोजी फिल्म सिटी पाहिली, गोलकोंडा फोर्ट पाहिला, सगळं हैदराबाद पाहिलं. आणि 15 ऑगस्टला सकाळी 7:30 वाजता आमच्या विमानाचं तिकीट होतं. मी, माझी मिसेस, आणि तोपर्यंत मला एक मोठा मुलगा झाला, 11 महिन्याचा होता तो. जायचं ठरलं होतं ते. आमच्या सासऱ्यांचे एक मित्र होते तिथं हैदराबादला, त्यांची इंडस्ट्री होती तिथं. यांनी पत्र पाठवलं की आमचे जावई मुलगी येणार आहे. तर ते म्हटले की बा तो आम्ही आमच्याकडेच राहिला. पण मी म्हटलं कशाला जायचं त्यांच्याकडं. मी एक दिवस हॉटेलमध्ये राहिलो, दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केल्यावर ते म्हणले कुठे तुम्ही थांबा. ते त्यांची प्रीमियर पद्मिनी घेऊन आले, नामा दोघाला सगळं सामान घेऊन त्यांच्या घरी गेले. 14 तारखेला एक घटना घडली की त्यावेळेस तिथले मुख्यमंत्री होती NT रामाराव. कोण होते? NT रामाराव. आणि त्यांच्या ऑपरेशनसाठी ते अमेरिकेत गेले, आणि तिकडे गेल्यावर त्यांचा जावई चंद्रबाबू नायडू तो मंत्रीच होता, पण त्यांनी काय केलं, बंड पुकारलं आणि ते पलटी मारली आणि तो मुख्यमंत्री झाला. त्याच्या अगोदरच झाला. आणि संध्याकाळी ते NT रामाराव त्या दिवशी लँड झाले हैदराबादला. आता दोन्ही पक्षाचे दोन्ही इकडून झाले की जे दंगा सुरू झाला, काय झाला, जाळपोळ सुरू झाली तिथं, आणि सगळा गोंधळ उडाला सगळा तिथं. म्हणजे लगेच संचारबंदी लागू केली. अनाऊन्समेंट झाली की पुढचे काही दिवस जोपर्यंत सूचना येत नाही तोपर्यंत ST, बस, रेल्वे, सगळं विमान सगळं बंद राहील. म्हणलं यार काय नशीब आपलं, विमानात बसायची वेळ आणि अशी गोष्ट आली. म्हणलं ठीक आहे बघू काय. आणि त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे मुक्कामाला होतो. सकाळी फ्लाईट होतं, 1 तास अगोदर जावं लागतं चेक इन करायला डोमेस्टिक फ्लाईटला. त्यांना म्हटलं की प्रयत्नांती परमेश्वर, 15 ऑगस्ट हे सकाळी झेंडावंदनला थोडं लूज राहील, बघू तर करू, पण जायचं तर रिक्षा नाही. मग त्यांची गाडी काढली, त्यांनी आम्हाला एअरपोर्टवर सोडलं. तिथं आमच्याबरोबर आत आल्यावरती त्यांनी अनाऊन्समेंट झाली की सगळे फ्लाईट कॅन्सल करण्यात आले आहेत, फक्त एक फ्लाईट तिरुपतीला जाणार आहे, कारण आमचे अधिकारी त्याच्यात जाणार आहेत 7:30चं. जे कोणी असतील पॅसेंजर त्यांनी चेक इन करावं. म्हटलं बघा, प्रयत्नांती परमेश्वर देव भेटला. आणि आम्ही आतमध्ये विमानात बसलो. म्हणजे त्याच्या अगोदर 1-2 महिने आमची मिसेस आणि आमचं असं तात्विक भांडण चालायचं की बाबा विंडो सीटमध्ये कोणी बसायचं काय. आणि आत गेल्यावर सगळं विमानच मोकळं, 12-13 लोक, सगळं विमान मोकळं, कुठेही बसा आणि काही करा. आणि मग हैदराबादहून जे निघालं आमचं बुम, थेट कुठं, तिरुपतीला. रेणुगुंटाच्या बाजूला एअरपोर्ट आहे तिथं उतरलेलं आम्हाला असं कळालं, तोपर्यंत मलाही माहीत नव्हतं की जर बाय एअर गेलं तुम्हाला तर तिथून एकदम VIP बस असती. म्हणजे त्या बसनी तुम्हाला तिथं गेलं जातं, VIP दर्शन असतं, आणि 3-4 खोल्याचं काही बंगला आहे तिथं, तोही फुकट तुम्हाला राहायला मिळतो. तो सगळं ते VIP दर्शन वगैरे घेतलं सगळं. म्हणजे दर्शन एकदम छान झालं, 2दा दर्शन घेतलं, पास होताच तो सगळा. आणि तिथून आम्हाला तिरुपतीला जायचं होतं, सॉरी मद्रासला जायचं होतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. तिथं 2 दिवस तिथं राहिलो होते. पण ते परत दंगल उसळली आणि परत अनाऊन्समेंट झाली की बाबा सगळ्या ट्रेन संध्याकाळी 7 नंतर बंद होणार. आमची 6ला ट्रेन होती, कारण तिथून काही विमानं नाही, ट्रेनने जाणार होतो. पण तिथं जायला काही गाडी नव्हती. शेवटी काय केलं, एक रिक्षावाला होता, तो मला मी म्हणजे त्याच्या 5 पट पैसे घेईल. म्हटलं जे घ्यायची ती घे, पण आम्हाला तिथं रेल्वेपर्यंत सोडवा. तिथं तो जोरात गेला, पण रेल्वे सुटायच्या अगोदर 2 मिनिटं आम्ही तिथं पोहोचलो. त्या रेल्वेत खचाखच गर्दी भरलेली होती. त्यांनी शेवटी कस्तरी केलं, आम्ही शेवटच्या डब्यात कस्तरीत चढलो. आत गेलो तर एवढी मरणाची गर्दी. आमचं फर्स्ट क्लासचं तिकीट होतं, 5 टाइम्स असतं त्या वाढण्या सेकंड क्लासच्या, ते पुढं होतं, जायला जागा नाही. शेवटी तिथंच दारात उभं राहिलं. मी तर संडासच्या डब्यात उभा करून म्हणजे तिरुपती ते मद्रासचा प्रवास आम्ही तसा केला. पण तिथे गेलं, मद्रासला गेलं, ओके काय प्रॉब्लेम नाही. तिथं परत 2 दिवस फिरलो सगळं, आणि मग परत ठरलं मद्रास ते बेंगलोर, बुम, कशाने, विमानानेच तिथं. आणि मग बेंगलोरला गेलो. मग बेंगलोरला 4 दिवस होतो. बेंगलोर 1 दिवस, मैसूर 1 दिवस, उटी 1 दिवस, परत बेंगलोर 1 दिवस. आणि मग ठरलं बेंगलोरून पुन्हा परत बुंगनी, काय परत पुण्याला आलो. पुण्यालाही मी काय पाहिलेलं नव्हतं, पुन्हा मिसेसनी पाहिलं नव्हतं. मग 1 दिवस तिथं थांबलो हॉटेलवर. तिथं पुणे दर्शनची एक बस असते, पुन्हा पाहायचं होतं. मग काय केलं, ते बसने दिवसभर पुन्हा पाहिलं. आणि संध्याकाळी तेव्हा 82ला एशियाड झालं, तेव्हा खोऱ्या खरकरीत एशियाड गाड्या, VIP गाड्या. म्हटलं याच्यापेक्षा भारी गाडी असली तरी सांग, 11,000 रुपये आहेत ना, काय चिंता करायचं का. आणि मग आम्ही ते पुण्यावरनं औरंगाबादला बाय बस गेलो. तिथं सांगायचा मुद्दा की ते 11,000 रुपये मी हवेत फुकले. काय केले, पण ते पैसे गेले. त्याचा फायदा असा झाला की माझा कॉन्फिडन्स 10 टाइम्स ग्रो झाला. काय झाला, 10 टाइम्स. आत्मविश्वास इतका वाढला की मी म्हटलं आता बस, दुनिया म्हणजे जग जिंकायची तयारी आपली. काय एवढी तयारी माझ्या मनाची झाली होती तिथं. आणि मग हे करत असताना शेवटी परत नोकरी, बिझनेस हे चालूच होतं. ते 84ला झालं, 15 ऑगस्ट 84ला मी विमानात बसलो. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर मी त्या कंपनीचं एक मोठं पद असतं, टॉप कोड म्हणतात, इन्स्पेक्टर झालो तिथं. ऑल इंडिया 2 नंबर आला माझा. खूप पैसे मिळाले मला. आणि पैसे मिळाल्यावर तोपर्यंत मी मोटरसायकलवर फिरत होतो जवळपासच्या गावाला. म्हटलं कार घ्यायची आपल्याला आता, आणि कोरी करकरीत कार, कर्जावर फिरजावर नाही, काय आपण तसले नाही म्हटलं सगळं. आणि रोख कॅशने मी मारुती 800 घेतली. आणि मारुती 800 घेतली आणि रजिस्ट्रेशन केलं. आणि रजिस्ट्रेशन केल्यावर तिला नंबर मिळाला मला, काय 365, 365, काय
365 नंबर मिळाला. आता मला प्रत्येक गोष्टीकडे होकारात्मक दृष्टिकोनातून पाहायची सवय लागली. त्यामुळे म्हणलं देव बी काय परीक्षा घेतो काय. देव म्हणला बेटा तुला 365 कार्य यासाठी दिलेली आहे की तुला 305 वर्षाचे दिवस किती 365, तुला 365 दिवस काम करायचं आणि नो सुट्टी नो हॉलिडे. हा सुट्टी देईन तुला 4 वर्षातून एकदा. कधी 29 फेब्रुवारी जेव्हा येतं ना लीप इयर येईल तेव्हा. आणि त्यामुळं अशी मी ती कार घेतली आणि मग आणखीन नंद वाढायला सगळ्या जोरात चालायला लागलो ते. आणि हे करत असताना माझं बऱ्याच लांब जायचं तिथं, पण पर्टिक्युलरली नागपूरला माझं खूप मोठं काम होतं आणि म्हणून नागपूरला मला जावं लागत होतं. त्या नागपूरला जाता वेळेस मी काय करायचो, प्लॅन करायचो की आता ह्या संडेला अगोदर सांगायचो की मी येतोय नागपूरला, आपल्याला मोठा मीटिंग मेळावा घ्यायचा आहे. रविवारी पहाटे मी 3 वाजता उठायचो, 1 तासात आंघोळ पूजा करून तयार व्हायचो. मिसेसला सांगायचो की माझा डबा दे 2 वेळेचा, डबा दे 2 वेळेचा. आणि तो डबा तयार करायचा. मी 4 वाजता काय करायचो की सेल्फ मारायचो. आमच्या मराठवाड्यात शब्द येतो सेल्फ मारणे म्हणजे स्टार्ट करणे. आणि निघालो. मग मी गाडी आम्ही दोघंच, माझी धन्नो दुसरी कोणीच नाही. आणि निघायचो मग चालायचो तिथं रस्त्याने. म्हणजे माझ्याबरोबर फक्त माझ्या कॅसेट राहायच्या. कशाच्या कॅसेट राहायच्या, व्यक्तिमत्व विकासाच्या व्याख्यानाच्या प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचे जे आई नावाचं एक व्याख्यान मला त्यांनी बीडला केली होती आणि खूप सुंदर होती. माझ्याकडे ते कॅसेट होते तिथे. त्याच्यानंतर कीर्तन बाबा महाराज सातारांकरांचं मुंगी उडाली आकाशी, बरं का. आणि माझ्याच भाषणाच्या मी सेल्फ मोटिवेटेड व्हायचं ना, मला दुसरं हे लागत नाही. त्याच्यामुळे माझीच भाषणं मी ऐकायचो. त्यांनी काय व्हायचो, प्रेरित व्हायचो, गरम व्हायचो. आणि परत सकाळी पहाटे 4ला निघालेलो माणूस मी तिथं 12:30-1ला नागपूरला पोहोचायचो. 2 वाजता माझी मीटिंग राहायची. 2ला मीटिंग झाली की 2 ते 5-5:30 पर्यंत मीटिंग. त्याच्यामध्ये 1.5-2 तास धंदा भाषण करायचं, प्लॅन करायचं. 5:30 वाजले की मग माझं ऑफिस होतं तिथं कंपनीचं, तिथं जायचं, कामं बघायचे. मग आमचे कार्यकर्ते आले, सिनियर लोक, त्यांच्याशी चर्चा करायची, पुढचं प्लॅनिंग करून द्यायचं. आणि एवढं सगळं संपुस्तोर 7:30-8 वाजायच्या. आणि 8 वाजता मी निघालो परत. कुठं निघालो, माझ्या घरी औरंगाबादला परत. नागपूरहून औरंगाबाद रात्री 8 वाजता निघाल्यावर परत निघायचं परत. मी माझं दुसरं कोणीच नाही तिथं. कुठंतरी एखाद्या जागेवर थांबायचं, टिफिन खायचं आणि चालायचं तिथं. मला तिथून 8 वाजता निघाल्यावर माझ्या घरी यायला कमीत कमी 5-5:30-6 वाजायच्या. 3 वाजता पहाटे निघालेला माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता. म्हणजे किती दिवस, 22 म्हणजे 24 आणि 3 27 तास झाले नॉनस्टॉप. म्हणजे हे अनेक वेळा करायचं होते. पण मी थकत नव्हतो. का थकत नव्हतो, एक तर माझ्या आवडीचं काम होतं तिथं आणि परमेश्वराची कृपा होती तिथं. अहो त्यावेळेचे आज तुम्ही कल्पना करा, आज 4 लेन येता, तेव्हा सिंगल रोड होता. अमरावती आणि नागपूरच्या मध्ये जंगल होतं. आणि समजा मी एकटा रात्री चाललोय, गाडी मारुती आहे, तुम्हाला अंदाज आला असेल तेव्हा किती ताकद आहे, जीव किती आहे. जर पंक्चर झाली, काही झाली, तर चोर आले तर काय होईल माझं तिथं. पण म्हणजे ते मी म्हटलं ना की मी इतका प्रवास केला, म्हणजे पुढच्या 20 वर्षात 25 लाख किलोमीटर बाय कार प्रवास केला. पण परमेश्वर कृपेने माझी गाडी अनेक वेळा पंक्चर झाली, पण रात्री कधीच झाली नाही. मला देवा म्हणजे कधीच माझ्या गाडी मला प्रॉब्लेम आला नाही. ही फक्त त्या परमेश्वराची कृपा. आणि मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद असावेत, एवढंच फक्त तिथं. म्हणजे इतकं काम करत असताना मी आता त्याच्यानंतर 1-2 वर्ष खूप चांगलं काम केलं. आता मला असं वाटलं की आता आपण नोकरी सोडायची आणि काहीतरी बिझनेस करायचा, काहीतरी उद्योग करायचा. मी बऱ्याच कंपन्यांच्या बॅलन्स शीट माझ्याकडे होत्या, कारखानदार होते, पण मी नॉन टेक्निकल माणूस होतो ना. त्यामुळे हे जमल का आपल्याला, मी इंजिनियर नाही, काय नाही, कसं काय करायचं तिथं. सगळा अभ्यास तर केला होता थेरॉटिकल, पण थेअरी आणि प्रॅक्टिकल वेगळं. मग काय करावं या चिंतनेत असताना एक घटना घडली आणि त्यामुळे माझ्या जीवनाला आणखीन एक टर्न मिळाला. मी आमच्या बँकेने काही गावं ॲडॉप्ट केलेले असतात, म्हणजे दत्तक घेतलेले असतात. तिथं शेतकऱ्याला कर्ज द्यायचं, ते वसूल करायचं. तर त्यामुळे मी जायचो. मी शेतकरी असल्यामुळं जायचो. बरं म्हटलं काय करतात ते की कर्ज घ्यायचं असेल तर समजा कर्ज आले का नाही, साहेब कर्ज पाहिजे. म्हणलं का नाही बाबा कशाला कर्ज पाहिजे. ते म्हणायचे तुम्ही कशाला देता. म्हटलं म्हणजे तुम्ही ज्याला देता ते अर्जातले आला, तुम्ही कशालाही दिलं, ट्रॅक्टरला दिलं, पाईपलाईनला दिलं, कशाला विहिरीला दिलं, तर ते करणारच नाही. आम्ही पोरीचं लग्न करणार, हुंडा देणार, गाव जेवण घालणार, भाऊबंदापेक्षा आणखीन मोठं करणार, काय होणार नॉन प्रोडक्टिव्ह करणार आणि ते कर्ज काय होणार NPA मध्ये जाणार. हे लोकांची सवय. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज याच्यात जायचे, ते NPA मध्ये जायचे. त्यामुळं आम्ही जेव्हा तिथं शेतकऱ्याकडे गेल्यावर त्यांना आम्हाला जरा खोटा दम द्यावा लागायचा. तिथं ही बँक स्टेट बँक सरकारी बँक आहे, तुमची जमीन लिहून दिलेली, जप्ती आणून काय लक्षात ठेवा. आणि म्हणून यासाठी की भरा. एक शेतकरी होता, 40,000 रुपये कर्ज घेतलं होतं आणि त्याचे 60,000 रुपये झाले होते व्याजासकट. त्यामुळं त्याला मी सांगितलं की बाप थोडे तर भर, मी शेतकरी आहे, तू शेतकरी, मला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे, पण म्हणजे कमीत कमी 25, 50, 100 तर भर. म्हणजे मला लिहिता येईल की यू आर नॉट द विलफुल डिफॉल्टर.
जाणून बुजून भरत नाहीत, परिस्थितीमुळे असं करतायत, मला असं लिहिता येईल म्हणून तू तसं तेवढं तर कर तिथं, आणि नाही केलं तर मी पुढच्या वेळेस आलो ना जप्तीची नोटीस आणि असं सांगितलं. गेलो, आता तो डायलॉग म्हणायचा म्हणून म्हणायचं म्हणलं तिथं. 1-1.5 महिन्याने मी परत गेलो, भेटता भेटता परत तिथे चाललो. तर मग यादी दिली होती, मी पाहिली की त्या यादीमध्ये त्याचं काय आहे, जशाल तसं कर्ज आहे त्याचं 60,000 रुपये. म्हणलं चला, बँकेची मोटरसायकल होती, आंब्याखाली झाडाला लावली आणि तिथून एक पत्रे छप्पर होतं एक, तिथं गेलो त्याच्या घरासमोर. तिथं गेल्यावरती बाहेर एक म्हातारा आजोबा आजी बसले होते आणि 3-4 मुलं खेळत होते. आणि मी जवळ गेल्यानंतर त्या घरातून एक बाई आली आणि ती बाई आल्यानंतर तिने मला पाहिलं, मला ओळखलं, हा बाबा कोण आहे कशासाठी आलेला आहे. आणि मला पाहिल्यानंतर त्या बाईने एवढ्या मोठ्याने हंबरडा फोडला, रडायला लागली ती बाई. एवढं पैसे मागायच्या अगोदरच रडायला लागली होती, काय झालं बघ. मग मी थोडं खोलात गेल्यानंतर मला कळालं की साधारणतः ती 1 महिन्यापूर्वी तिच्या पतीचं अपघाती एका ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाला होता, निधन झालं होतं आणि त्या बाईवर संकट कोसळलं होतं. 28-30 वर्षाचा माणूस होता तो, शेतकरी, एकुलता एक होता. काय त्याची बायकोचं 24-25 वर्ष वय असेल. ग्रामीण भागात लवकर लग्न होतात, लवकर मुलं, 3-4 मुलं, म्हातारा सासू सासरे एवढे म्हातारे, त्या बाईवरती आभाळ कोसळलेलं तिथं. आणि तेवढ्यात मी गेलो, तिला वाटलं जप्तीची नोटीस, काय वाटणार तिथं. त्या बाईचं सांत्वन केलं, म्हणलं ताई माई जे झालं ते सोडून द्या, आता त्या मुलांकडे बघून आपल्याला पुढं जीवन करणं गरजेचं आहे. म्हणलं तिथं की जाऊ दे, म्हणलं ठीक आहे, मी बघतो काही करता आलं तर या कर्जासाठी, तुम्ही याची चिंता नका करू, तुमचं तुम्ही बघा. आणि तिथून आलो, त्या एका गोष्टीने माझ्या मनावर इतका गहरा म्हणजे परिणाम झाला तिथं. आणि मला म्हणजे सुधारलं नाही की ही एक केस नाही, असे किती शेतकऱ्यांचं घडत असेल आणि काय होत असेल त्यांचं, म्हणजे घराची घरं उद्ध्वस्त होत असतील, काय होतं सगळं. तिथून आल्यानंतर मी आमचे जे बॉस होते, साऊथ इंडियन केरळी होते, बालचंद्रन म्हणून, त्यांना मी सांगितलं की सर सिच्युएशन इज व्हेरी बॅड, फार खराब आहे. तर मी अर्ज लिहितो त्या बाईला, तर त्या बाईची सही आणतो, तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, पण आपण आपल्या हेड ऑफिसला पाठवून देऊ आणि काही व्याज बीज माफ झालं तर झालं, म्हणजे असं मला वाटतं तिथं. ते म्हणे ऐसा कभी होता है क्या, एक काम करो, बोले आपको 10-11 हज़ार रुपये तनख्वाह है, आप 5,000 रुपये की एक स्टैंडिंग इंस्ट्रक्शन दे दो, एक लेटर दे दो, हर महीने 5,000 रुपये कट होगा तो 12 महीने में 60,000 खत्म हो जाएगा लोन और आपको भी तसल्ली मिल जाएगी. त्यांनी मला अशी उलटी अक्कल शिकवली की तुमच्या पगारातून द्या. म्हणलं सर वेदर इट इज प्रॅक्टिकली पॉसिबल, मला 2 मुलं आहेत, मला संसार आहे, मी त्या पाईपलाईनसाठी ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले, मला त्याचे हप्ते भरायचे गावाकडं, आणि ही एक केस नाही ना, अशा किती केसेस घडत असतील. ते सर्च करत गेलो, काय विचार करत गेलो, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं सर्च केल्यानंतर की जर याचा भारत सरकारचा एक विमा याला दिला असता, 60 रुपये प्रीमियम होता, 60 रुपयात 1 लाख रुपयाचं प्रीमियम, 60 रुपये याच्याच नावावर टाकले असते आणि जर समजा पुढं काही घडलं असतं तर आज 1 लाख रुपये मिळाले असते. 1 लाखापैकी 60,000 रुपये बँकेचं कर्ज वसूल झालं असतं आणि उरलेले 40,000 रुपये मी त्या माऊलीला देऊ शकलो असतो की कर्ज माफ, आणि वरती 40,000 बँकेतर्फे नव्हते. तर त्या बाईला किती आनंद झाला असता तिथं. पण आता काहीच होऊ शकत नव्हतं, काहीच होऊ शकत नव्हतं ना अशा परिस्थितीमध्ये. त्यामुळं मी म्हटलं की आता म्हणजे खरं एक केस घडली, अशा किती केसेस घडत असतात. म्हणजे विमा, हो गॉट इट, मला बिझनेस मिळाला. म्हणलं काय मिळालं, मला जो पाहिजे होता तो बिझनेस मिळाला आणि माझ्या रिलेटेड होता तो सगळा. मी अगोदर जे काम करत होतो त्याला रिलेटेड होतं तिथं. आणि मग म्हणलं ठरलं आता काय करायचं, म्हणलं की आता आपली स्वतःचा बिझनेस करायचा, स्वतःची कंपनी करायची आणि काम सुरू करायचं. त्यासाठी मी मुंबईला LICच्या हेड ऑफिसला गेलो, ओरिएंटलच्या दिल्लीला गेलो, या हेड ऑफिसला गेलो, त्यांच्याशी चर्चा केल्या आणि त्यांना म्हणलं की मला नॅशनल लेवलवर टाईप पाहिजे, म्हणजे कॉर्पोरेट एजन्सी पाहिजे. तुमचा हा जो प्रॉडक्ट आहे मी माझ्या पद्धतीने खूप चांगला विकू शकतो, गरज खूप लोकांना आहे, विम्याची गरज खूप लोकांना आहे, परंतु त्यांच्यापर्यंत जात नाही. काय म्हणजे जात नाही, याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थाने विम्याची गरज जो शेतकरी, शेतमजूर, महिला, जे गरीब लोक आहेत त्यांना आहेत. हो समजा ॲज ऑन टुडे या क्षणाला मी जर मेलो तर माझे मुलं भीक मागणार नाहीत, कारण त्यांच्यासाठी ऑलरेडी सगळं काही आहे. पण असे किती लोक आहेत समाजामध्ये तिथं, आणि ज्यांच्यासाठी विमा केलेला आहे त्यांच्यापर्यंत पोच केला पाहिजे, हे माझं टार्गेट ठरलं. आणि म्हणून मग म्हटलं ओके आता कंपनी स्थापन झाली, आता कामाला सुरुवात करायची, पण बँकेचा राजीनामा देऊ. म्हणून मी काय केलं की राजीनामा पत्र लिहिलं आणि बँकेत गेलो. बँकेत गेल्यावरती आमचे मॅनेजर साहेब होते तिथं, वयस्करग्रस्त होते, देशपांडे कुलकर, हां बरं का. तर गेलो, मे आय कमिंग सर, आत गेलो, त्यांना एक राजीनामा दिला डुप्लिकेटमध्ये, रिसिप्ट बनवून घ्यावा. त्याने ते वाचला आणि वाचल्यानंतर ते माझ्याकडे बघतच बसले तिथे सगळे. ते म्हणे तब्येत बिब्येत बरोबर आहे तुझी. माझं 35 वर्ष वय होतं, किती वयाच्या 22व्या वर्षी मी नोकरीला लागलो, 35व्या वर्षी राजीनामा द्यायला गेलो. राजीनामा द्यायला गेलं, म्हटलं हो सर, हो सर. का बरं, म्हटलं मला बिझनेस करायचा आहे. बिझनेस करायचा आहे, तुला काही खानदानी बिझनेस आहे का तुमचा? आमचे खानदान तर शेती करणार आहे तिचं. अरे म्हणे बिझनेस करणं काही तोंडाचा खेळ आहे का, बाजारची भाजी का म्हणे, तू बघतो ना बॅलन्स शीट वगैरे सगळं आहे तिथं.
किती म्हणजे NPA होतात, काय वाटोळ होतं तिथं. बिझनेस करणं इतकं सोपं नाही म्हणे, लक्षात ठेवते. असा विचार तुला कोणी सांगितलं, काय केलं सगळं तिथं? म्हटलं बस सर मला करायचा बिझनेस तिथं. हे बघ म्हणे तुझ्या समाजातून आला, बहुजन समाजातून आला, एक तर तिथं म्हणजे शेतीच करतात तुम्ही, थोडेफार झालं तर नोकरी करा. तुम्ही नोकऱ्या केल्या तर तुमची मजल कुठपर्यंत, जिल्हा बँकेपर्यंत, त्याच्यापेक्षा पलीकडे नाही. तुला स्टेट बँक ऑफ इंडियाची एवढी चांगली नोकरी, चांगल्या पगाराची, मानापनाची, तू नोकरी सोडायला निघाला मला, हा पागलपण आहे म्हणे तिथे. असं करू नको म्हणे. म्हणजे हे बघ 59 वर्षाचं वय म्हणे माझं, अजून 1 वर्षाने मी रिटायर होणार आहे. हे केस पांढरे उन्हाने नाही केलेले, अनुभवाचे बोल सांगतो म्हणे. इथं तुझ्यासारखा विचार करून याच्या अगोदर काही लोकांनी केला ना, तर इथून जे बाहेर गेले म्हणे 10 लोक जर बाहेर गेले असेल त्याच्यापैकी 7 लोक म्हणजे रस्त्यावर आले, अक्षरशः रस्त्यावर आले. 2 लोक खाऊन ब्रेड अँड बटर खाऊन कसे तरी जीवन जगले आणि त्यातला एखादा अर्धा माणूस पुढे गेला. काय त्यामुळं असा वाईट विचार करू नको. म्हणजे मला तर दिलं तुम्ही, तुझा राजीनामा स्वीकारला जाणार तिथं सगळं. मी तुला एक संधी देतो, तुझ्या वडिकीच्या ना तुझ्या वडिलासारखा मी ठेवून घेतो ड्रॉवरमध्ये, 10 दिवस विचार कर आणि तू नाही आला तर मी पाठवून देईन म्हणे. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही. आणि त्याला दिला आणि मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग मात्र मला सांगतो की मला झोपच माझी उडाली. कारण एका बाजूला मी इतका गरम झालेलो, दुसऱ्या बाजूला काय झालं की की ही नोकरी आता आपल्याला काय करायचं आहे नोकरीचं, आणि त्यामुळे परेशान झालो. आणि 10व्या दिवशी मी परत बँकेत गेलो आणि बँकेत गेल्यानंतर मी आय कमिंग सर म्हणे. ते म्हणे ये म्हणे, ते माझ्याकडे पाहून असले म्हणे, मी सांगितलेलं पटलं वाटतंय तुला, काढू फाडून टाकू, जॉईन होऊन जा. म्हटलं थोडं थांबा. काय विचार केला? म्हटलं सर तुम्ही सांगितल्यानंतर 9 दिवस माझी झोपच उडाली, झोपच आहे ना, काय होईल माझं, कारण तुम्ही असं सांगितलं. मी विचार एक वेगळा करत होते. 9 दिवस झोपच नाही. काल रात्री 3 वाजता मी जागा होतो आणि 3 वाजता मला झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर पहाटे मला एक स्वप्न पडलं. कोणीतरी एक बाबा होते स्वप्नात आले आणि ते मला सांगत होते की बाबा तुझ्या त्या साहेबांनी काय सांगितलं, 10 पैकी 7 लोक रस्त्यावरती, 2 जण ब्रेड अँड बटर खातात आणि एखादा अर्धा पुढे जातो तो. तर ते सांगत होते मला की तो पुढे जाणारा तू चेस काय मीचे. आणि ते सांगितलं म्हणून मी ठरवलं, म्हणलं सर की तुमच्या पाया पडतो, काय मला तुमचा आशीर्वाद द्या, काय तुम्हाला मी आशीर्वाद द्या मला, आणि जे व्हायचं असेल ते होऊ दे म्हणलं, द्या पाठवून ते सगळं. एवढं बोलल्यानंतर आतापर्यंत ते मॅनेजर त्या बाजूने बोलणारे लगेच या बाजूने बोलले, अरे बेटा म्हणे खरंच मला असं वाटतंय मुलाचे बाय पाळण्यात दिसतात, तू नक्की जीवनात यशस्वी होशील म्हणे. काय म्हणे, नक्की जीवनात यशस्वी होशील, तू निघ म्हणे, चिंता करू नको, तू जा म्हणे ते सगळं. आणि मग तिथून निघालो, राजीनामा घेतला आणि मग माझ्या कंपनीच्या कामाला सुरुवात केली. मग कामाला माझा अनुभव होताच मला पाठीमागचा तिथं. आणि मग इतके कष्ट मी 18-20 वर्ष ती कंपनीचं काम केलं. माझी लाईफलाईन लाईफ केअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नंतर 2008ला लिमिटेड केली ती कंपनी. आणि त्याच्यामध्ये की गाव फिरून म्हणजे इतकं काम केलं की 5 राज्यामध्ये माझे 17 ऑफिसेस होते. काय मी 5 दिवस व्यवस्थापन पाहायचो, 4 दिवस ॲडमिनिस्ट्रेशन बघायचो आणि 3 दिवस सेल्स आणि मार्केटिंग बघायचो. काय करायचो, सोमवार ते गुरुवारपर्यंत इथं ऑफिसला आणि शुक्रवार शनिवार रविवार सेल्स आणि मार्केटिंग तिथं. आणि मग मी माझी गाडी ड्रायव्हर, म्हणजे किती फिरावं किती. म्हणजे तुम्हाला सांगतो की त्या व्यवसायाच्या माध्यमातून ऑल इंडियात नंबर 1 माझंच का होता, आपलाच होता तो, आपल्या कंपनीचा. 47 लाख लोकांना विमा दिला. पण ते महत्त्वाचं नाही, त्याच्यापैकी 37,000 कुटुंबामध्ये म्हणजे अशा काही घटना घडल्या, दुर्दैवी घटना घडल्या की त्यांचा कोणाचा हात गेला, कोणाचा पाय गेला, मेडिक्लेम असेल कदाचित किंवा डेथ असेल समजा तिथं. तर त्या घटना घडल्यानंतर त्यांच्या कुटुंबापर्यंत जे पैसे पोहोच केले, 27 कोटी रुपये पोहोच केले गेले तिथं. आणि तेव्हा काही ऑनलाईन बँकिंग नव्हती, तेव्हा चेक द्यायची. आणि मग तो चेक दिल्यावर आम्ही काय करायचो, त्या गावात आजूबाजूला जाऊन एक मोठी मिटिंग घ्यायचो आणि तिथं मिटिंगमध्ये द्यायचा. म्हणजे त्याचा प्रचारही होतो, लोकांनाही माहीत होतं, त्याचं महत्त्व पडतं. आणि त्या बाईला आम्ही चेक द्यायचो, ती बिचारी बाई तिथे यायची. पण ती जेव्हा आम्ही क्लेम वितरण करायचो तेव्हा ती घटना माझ्या मनात अजून कशी तरी होतात त्या, की ती बाई आल्यानंतर ती म्हणजे चेकला हात लावल्यानंतर तिच्या डोळ्यावर सारखं पाणी यायचं, कारण तिचे मिस्टर तर गेलेले आहेत. काय आणि ही 1 लाख रुपये देतात. तिला असं वाटतं, त्यांना असं वाटायचं की पैसे माझे आहेत. त्यामुळे ते म्हणायचे की तुम्हाला साहेब पाहुणे का रावळे, गावचे का शिवचे, मी आंध्रामध्ये, कर्नाटकामध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्राच्या सगळं, गोव्यामध्ये, इथं एवढं सगळं. आणि त्याच्यामुळे त्यांना वाटायचं, मी म्हणायचो हे पैसे माझे नाहीत, हे पैसे म्हणजे सरकारचे फक्त मी मध्यस्थी आहे, मेडिएटर आहे, माझा सेवा उद्योग आहे, माझं काही प्रोडक्शन नाही आहे. त्यामुळे ते द्यायचं. त्यामुळं त्या भावना मला इतक्या लागायच्या. आणि मग परत प्रेरित व्हायचं, परत काम करायचं, की बाबा आपण जे काम करतोय ते वाईट काम नाही आहे. काय दुःखितांचे पीडितांचे अश्रू पुसण्याचं एक काम आहे आणि हे आपण केलं पाहिजे. तिथून आल्यानंतर माझ्याकडे हजारो एजंट होते तिथं. 10 तारखेला मला त्यांना कमिशन द्यायला लागायचं तिथं. आणि मग ते कमिशन चेकने द्यावं लागायचं.
तर 10-12 तारखेला मला 10,000 चेकवर सह्या करायला लागायच्या. आमचे पांडवसाहेब जनरल मॅनेजर, रिटायर IDS IAS केडरचा माणूस माझ्याकडे जनरल मॅनेजर 20-25 वर्षे त्यांनी काम केलं. माझा स्टाफ इतका चांगला होता, 17 ऑफिसेस होते ते, म्हणजे कधी एक रुपयाचं फ्रॉड कधी कुणी केलं नाही हो. देवाची कृपा असेल कदाचित तिथं. मी एकटा माणूस, मुलं लहान होते ते सगळे तिथं, आणि हे काम करत असताना म्हणजे की मी बेफान झालो होतो. म्हणजे काय झालं होतं की मला काही कळत नव्हतं तिथं सगळं काय, म्हणजे मी वेडा झालो होतो, पण ध्येय वेडा झालो काय. या 20 वर्षामध्ये 2014 पर्यंत, 2014ला नरेंद्र मोदींनी जनधन योजना आणली आणि ते विम्याचं काम 60 रुपयाच्या ऐवजी 12 रुपयात आलं, ते बँकेकडे देऊन टाकलं ते काम. आजही ज्यांनी केलं नसेल, जा बँकेमध्ये, फक्त 12 रुपयात काय चहा तरी येतोय. 2 लाख रुपयाची सुरक्षा भारत सरकारने तुम्हाला दिलेली ती, पण अजूनही या समाजामध्ये ते नाही. म्हणून मी भेटलेला माणूस त्याला सांगतो की विमा केला का, विमा केला का, काय म्हणजे तो हा टर्म इन्शुरन्स फार महत्वाचा आहे. आणि म्हणून ते, आणि मी हे करत होतो तेव्हा तर 18-20 वर्ष, मुलं लहान होते. मिसेसला सांगितलं की मुलांकडे तू बघायचंय, पाहुणे रावळे तू बघायचे. मी कुणाच्या लग्नाला नाही, कुणाच्या बारशाला नाही, कुणाच्या दहाव्याला नाही, कुणाच्या मौतीला नाही. काय म्हणलं वाईट वाटतील तर वाटू ते, वाटलं पण मला काय अडू नकोस तू वाटलं तर तू गाडी ड्रायव्हर, आणि उठलं तर मोठं प्रेझेंट दे. कारण नातेवाईक तसेच असतात, मोठे प्रेझेंट दिलं की मग ह्या पाहुणालाही चांगला, आणि काहीच नाही दिलं की हा पाहुणा इतका वाईट कोणी नाही तिथं. सगळे म्हणलं लोभी जनता आहे तिथं. काय म्हटलं मी, त्याच्यामुळे ते सोडून दे म्हणलं सगळं तिथं. आणि तिने मला साथ दिली, आणि या पद्धतीने मी मला तुम्हाला सांगतो की दर रविवारी 2003 ते 1997 ते 1997 ते 2014 पर्यंत दर रविवारी रात्री मी 10 वाजता नगरपासून 400, 500, 600 किलोमीटर दूर राहायचो परतीच्या प्रवासाला. माझ्यासाठी तिथे एक AC रूम बुक राहायची, पण मी मुक्काम करत नव्हतो. का, कारण मुक्काम केला तर सकाळी जर 7 वाजता निघालो तर इथे यायला संध्याकाळ होईल, माझा दिवस व्हायला जाईल. माझ्याकडे वेळ नव्हता, बाकी सगळं होतं पण वेळ नव्हता. मग तिकडून परतीच्या प्रवासाला निघालो मी आणि ड्रायव्हर दोघंच. मग रस्त्याने डबा घरून आणायचो किंवा कुठून तरी घ्यायचं, गाडीत मी गाडी चालवायचो, तो जेवायचा, तो गाडी चालवायचा, मी आराम करायचो. आलटून पलटून मला नगरला यायला कमीत कमी 5, 6, कधी 7 वाजायच्या. म्हणून मी दुसऱ्या दिवशी 11 वाजता माझ्या ऑफिसमध्ये असणार हे पत्थर की लकीर. कारण बाहेरच्या राज्यातून लोक मला भेटायला यायचे, आणि त्यांचा एक विश्वास होता की हे सर भेटणारच येते. म्हणजे किती काम करावं आणि कसं करावं, म्हणजे 18 तास काम करत होतो, पण मला त्याचा थकवा कधी आला नाही, कारण माझ्या आवडीचं काम होतं. आणि मला प्रेम लोकांकडनं एवढं मिळत होतं. काय होतं म्हणजे मला असं वाटतं की धंदा केल्यावर, व्यवसाय केल्यावर लोकांना पैसे मिळतात, खरे ते पैसे तर मिळतात, पण मला तर पैसे मिळाले, मान मिळाला, सन्मान मिळाला. मला त्याच्याबद्दल मला दिल्लीला इंटरनॅशनल क्वालिटी एक्सलन्स अवॉर्ड मिळाला. दिल्लीमध्ये 2009 साली, 2011ला जेम ऑफ इंडिया म्हणजे भारताचा हिरा, तो अवॉर्ड मिळाला. या भास्कर ग्रुपनी, दिव्य मराठीनी मला म्हणजे प्राईड ऑफ महाराष्ट्र, आपले अण्णा हजारे यांनी, इथले नगरचे कलेक्टर यांच्या हस्ते मला अवॉर्ड दिला गेला तिथं. सकाळनी एक्सलन्स अवॉर्ड मला दिलं तिथं. आणि म्हणजे हे उद्योजक मासिक तुम्ही पाहिलं असेल तिथं. तर या मासिकामध्ये 4 वेळेस माझ्यावरती 4-4, 5-5 पानं आर्टिकल लिहिले गेले. हे फोटो माझा आहे, हा आता ओळखू येणार नाही, 2003 सालचा. आणि इथे लिहिलंय, इतिहास निर्माण करणारं झंझावती वादळ. हाच फोटो तुम्हाला फेसबुकवर दिसेल तिथं. तर म्हणजे पैसा मिळाला, मान सन्मान मिळाला, सगळं मिळालं, पण याच्याही पेक्षा आणखीन काही गोष्टी असतात त्या मला मिळाल्या. तर त्या काय मिळाल्या, मी एकदा 2003 सालीच बुलढाण्याला गेलो होतो. तिथं आमची फील्ड ऑफिसर मिटिंग होती, म्हणजे डेव्हलप ऑफिसरची मिटिंग होती. आणि मिटिंग छोटी होती, 200-300 लोक होते. आणि ते मिटिंगला गेलो, मिटिंग झाली, संपली. आणि संपल्यावर कोणीतरी व्होट ऑफ थँक्स मानतं ना, आभार मानतं ना, त्यामुळे कोणीतरी आभार मानायला लागलं. तेवढ्यात मला कानात सांगितलं की सर, आपल्या मिटिंगला ते कोपऱ्यात बसलेले तिथं ते इथले तहसीलदार आलेत. अरे म्हणलं, तहसीलदार म्हणजे तालुक्याचा बॉस, त्यांना बोलवा इकडं, त्यांना बोलवा, त्यांचा सत्कार करा. आपले गेस्ट आहेत ते, त्यांना सत्कार केला, फुल दिलं. आणि कुणीतरी सांगितलं की सर 2 शब्द बोला, शुभेच्छा द्या. ते म्हटले, खरं सांगू का की तुमच्या कंपनीशी, लाईफलाईनशी माझा काही संबंध नाही, पण ते माझा मुलगा इथं बसलाय म्हणून मी आलोय. आणि काय होतं की माझ्या 2 महिन्यापासून माझा मुलगा माझ्या मागे लागला होता. काय की बाबा, तुम्ही एकदा आमच्या सरांचं भाषण ऐका, आमच्या धुमाळ सरांचं एकदा भाषण ऐका, तुम्ही चलाच. मी म्हटलं, तुझ्या सराचं मला काय देणं घेणे, काय माझा काय संबंध आहे. परंतु असं म्हणतात ना की बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट पुरावा लागतो ना. एकुलता एक मुलगा आहे त्याचा, आणि त्याच्या इच्छेखातर मी आलो, बसलो, 1-1.5 तास धुमाळ सरांचे विचार ऐकले. आणि म्हणजे मला ते पटलं ते की हे जे काम करतायत ते खूप चांगलं आहे, समाजाची गरज आहे, तळागाळातील लोकांची गरज आहे. आणि या तरुणांना उभ्या महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राच्या बाहेरच्या तरुणांना यांनी उभं करायचं काम चाललेलं आहे. स्वतःचे सेल्फ एम्प्लॉयमेंट क्रिएट करतायत, म्हणजे खूप चांगलं काम आहे. पण मला तर म्हणजे आनंद वाटला की तुम्हाला शुभेच्छा देतो. पण माझ्या मनात एक वाईट पाल चुकली. काय चुकली की मी असं ऐकलंय, वाचलंय म्हणे
की एखादा माणूस जन्मभर जे काम करतो त्याचा शेवट त्याच्यात होतो म्हणे तिथं. डॉक्टर नीतू मांडके जन्मभर बंद पडलेल्या लोकांचे हार्ट त्यांनी ओपन केले आणि शेवटी ते हॉस्पिटलला जात असताना रस्त्यात अटॅक आला आणि अटॅक होऊन मेले. ते जागेवर गेले, तिथं त्यांना उपचार नाही मिळाले. तसं हे धुमाळ सर अपघाताबद्दलचं स्ट्रॅटेजी मी आता ऐकतोय 1.5 तासामधून की ते राष्ट्रीय तळावरच्या लोकसंख्येचं गणित, अपघाताचं गणित, अपघाती मृत्यू किती आहेत, बेकारी किती आहे, बेरोजगारी किती, याच्यात सगळं बोलतायत आणि ते वाऱ्यासारखं रात्रंदिवस फिरतायत. माझ्या मनात चुकून पालपूल चुकलिकली की समजा एखाद्या अपघातात हे जर सापडले आणि यांचं काही बरं वाईट झालं तर, म्हणजे असं होणार नाहीये. माझ्या परमेश्वराला विनंती की असं म्हणजे काय, पण असं म्हणतात की लाख मरावं पण लाखाचा पोशिंदा भरू नये आणि दुर्दैव असं होऊ नये. त्यासाठी म्हणे मी त्यांना शुभेच्छा देतो. परमेश्वरा माझ्यातले 1-2 वर्ष त्यांना दे. हे बोलायचंच झालं म्हणे. काय असतं, माझं आयुष्य त्यांना दे, कोणी कोणाला देत नसतं काही, पण बोलायचं झालं म्हणे तिथं. आणि तुम्हाला शुभेच्छा देतो म्हणे. मी बसतो. ते बसले. आता बसल्यावर परत आता कार्यक्रम संपणार तेवढ्यात एक मुलगा उभा राहिला. ते म्हणलं सर 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 प्लीज मला जरा 1 मिनिट बोलायचं तिथं. हे म्हणे नाही आता संपलं. प्लीज सर. म्हणलं बोलू द्या. काय आला पुढं आला बोलायला लागला. ते म्हणलं की आता जे बोलले ना ते दुसरे तिसरे कोणी नसून ते माझे बाबा इथं. काय तर माझे वडील आहेत तिथं. आणि ते बोलले म्हणून मला राहवलं नाही म्हणून मी इथं आलो की माझे वडील तहसीलदार येतं. आमच्याकडे 1 गुंठा जमीन नाही. काय आमच्याकडे, मी ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो म्हणते. त्यामुळं आम्ही एक तर भिक्षुकी करणे नाही तर नोकरी करणे, 2च पर्याय आहेत आमच्या पुढं, तिसरं नाही बरं का. त्यामुळं मग मला भिक्षुकी करायची नव्हती. मी शिकलो, M.Com फर्स्ट क्लास झालो आणि गेल्या 2-2.5 वर्षापासून मी इकडनं अप्लाय करतोय पण तिकडनं नो रिप्लाय येतोय. काय येतोय, नोकरी मिळाना. फ्रस्ट्रेशन वाढायला लागलं तिथं. वडील तहसीलदार तिथं सगळं. त्यामुळं नातेवाईक वगैरे घरात यायला लागले आणि टोचा मारायला लागले. काय बोलायला लागले तिथं, अरे तुझे वडील म्हणलं का पाहिलं की किती कर्तृत्वाने आणि तू ठोंब्या नुसता मोठा झालास, नुसता खातो. एक जण तर म्हणला तू जगतो कशा. असं बोलल्यानंतर तो शब्द माझ्या मनाला लागला. खरंच आपण आपल्या जीवनात काय अर्थ नाही जगण्यात आणि म्हणून आपण माझ्या मनात आत्महत्येचा विचार यायला लागला, आपल्याला आत्महत्या करायची. पण तेवढ्यात काय झालं की तिथं माझा एक मित्र एक दिवशी भेटला आणि ते म्हणला काय करतो राज तू. ते म्हणलं काही नाही. चल म्हणे, ते नगरचे धुमाळ साहेब येणार आहेत, व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान देतात म्हणे, तू चल म्हणे. माझी काही इच्छा नव्हती पण त्यांनी मला आणलं, बसवलं. 1000 लोक होते ते कोपऱ्यात, मंगल कार्यालयात कोपऱ्यात बसलो आणि बसल्यानंतर 1.5-2 तास या धुमाळ सरांचे विचार धाड 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 ऐकले आणि ऐकल्यानंतर मी त्यांच्या प्रेमात पडलो. काय झालं, मनोमन म्हटलं की धुमाळ सर तुम्ही माझे गुरु. काय आता ते कुठं मी कुठं, पण मी गुरु मानलं त्यांना तिथं. आणि ते सांगतील, गुरु मानल्यावर ते सांगतील ते ऐकायचं. मग त्यांनी सांगितलं या कंपनीत काम करा. मी झालो एजंट झालो, कोटा पूर्ण केला, म्हणजे चांगलं परफॉर्मन्स केला. आता मी डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. काय डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. मला माहित नाही, हे सांगतात की म्हणे की काय चांगलं काम केल्यावर 4थ्या वर्षी हिरो होंडा देतात, 7 वर्षानंतर चांगलं केल्यावर कार देतात असं सांगतात. मला माहित नाही मला हिरो होंडा मिळेल का नाही, मला माहित नाही मला कार मिळेल का नाही, काय मिळेल हे मला माहित नाही. पण मला एक मिळालेलं आहे, जो आत्मविश्वास मिळाला आहे, जी दिशा मिळालेली. त्यामुळे मी आता जन्मात आता उपाशी मारणार नाही. आता जीवनात काहीतरी यशस्वी होऊन दाखविलच, हा जिद्द आणि विश्वास माझ्यामध्ये आलाय. पण माझे बाबा म्हटले की हे धुमाळ सरांचं काही झालं तर ते असं होणार नाही म्हणे तिथं. पण बाबा तुम्हाला सांगून ठेवतो म्हणे, जर असं काही झालं आणि ती बातमी जर माझ्या कानावर आली तर त्याच क्षणाला मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. मी खाली बघत होतो, माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं तिथं. अरे कोण हा मुलगा, पाहुणा का रावळा, गावचा का शिवचा, कोण कुणासाठी जीव द्यायला निघालाय. अरे आजच्या युगामध्ये तुमचा पोटचा पोरगा कापल्या करंगळीवर शू करील का नाही याची गॅरंटी देता येत नाही. आणि हा मुलगा कुठं बुलढाणा, कुठं मी नगर तिथं. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला काय मिळालं, मी म्हटलं की पैसे तर सगळेच पैसे कमवतो, पैशाबद्दल नाही. पण मला जे मिळालं ते मी म्हटलं की त्या भगिनींच्या म्हणजे 37,000 फॅमिलींचा दुवा आणि या हजारो तरुणांचा मला काय मिळालेलं आहे, शुभेच्छा आशीर्वाद मिळालेला. आज मराठवाड्यात, विदर्भात, इकडं काही 1000 कुटुंबामध्ये त्यांच्या देवाऱ्यावरती त्यांच्या घरात माझे फोटो लावलेले आहेत. एवढी लायकी माझी मुळीच लायकी नाही. पण देवाने मी काय म्हटलं, म्हणून म्हटलं की परमेश्वराची इच्छा, माझ्या आईवडिलाचे आशीर्वाद. काय म्हणजे मला देवाने काय काय दिलंय. आणि म्हणून यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की म्हणजे कष्ट केलं मिळत नाही, कोण म्हणलं मिळत नाही, तिथं मिळतं. म्हणजे हे खरं तिथं. परंतु त्याच्याबरोबर तुम्हाला फक्त नुसते कष्टाने नाही मिळतो. कष्ट तर रस्त्यावरचा डांबरावर काम करणारा माणूस काम करतो, मग त्याला काय मिळत नाही, त्याला काय तिथं. पण त्यासाठी त्याला पुण्याही लागते, आई वडिलांचा आशीर्वाद लागतो, त्याला अधिष्ठान लागतं. काय लागतं, अधिष्ठान लागतं तुम्हाला. त्यासाठी ते अधिष्ठान चांगलं काम केलं तर यश मिळतं. मी चांगलं काम करत होतो. मला तर असं वाटतं की खरं सांगा की मला जे यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या आजोबा आजींना, आई वडिलांचा खूप मोठा आशीर्वाद आहे. वयाच्या 16व्या वर्षी 7 किलोमीटरच्या पलीकडे जग मला माहीत नव्हतं. आणि त्यानंतर पुढच्या 20 वर्षामध्ये काय म्हणजे महाराष्ट्रात 280 पैकी 250 तालुक्याच्या विषयी मला माहिती आहे. भारताच्या सर्व राज्याच्या राजधान्याला जाऊन आलो, 27 देश फिरून आलो. मी काय
7 स्टार हॉटेलला झोपलो तो मला काही गुदगुले झाले नाहीत, हातभर गादीमध्ये गेलं. आणि आजही गावाकडे जाऊन जर ढेकळात झोपायची वेळ आली मला तर मला दुःख वाटत नाही, 5 मिनिटात झोपी लागतो तिथं, कारण आय एम फुल्ली सॅटिस्फाईड. देवाने मला इतकं सगळं दिलेलं आहे तर कशासाठी काय करायचं तिथं. आणि याला कारणीभूत मी म्हणत होती, मी मानतो की फक्त म्हणजे माझे आई वडील आहेत ते काय. आणि म्हणून आई वडिलांचे उपकार कसे आणि कधी मिळू भेटायचे. दुर्दैवाने आज ते माझ्या इथं नाहीत ते, पण त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही तिथं. म्हणून एक किस्सा सांगतो. मागे एकदा सांगितलेला आहे की आई वडिलांची किंमत काय असते. मी परीक्षा दिली, लॉ करत होतो आणि मी बँकेची परीक्षा पास झालो आणि माझी ऑर्डर तिथून निघाली. अपॉइंटमेंट ऑर्डर म्हणतात त्याला, नोकरीचं काय म्हणतात पत्र, त्याला अपॉइंटमेंट ऑर्डर म्हणतात तिथं. आणि ते अपॉइंटमेंट ऑर्डर त्यांनी, कारण मी भाड्याची खोली होती, 25 रुपये भाडं होतं, त्यामुळं मी म्हटलं की मग पत्ता द्यायचा, ते इथं खोली बदलतो आपण, मग ही ऑर्डर आली तर कुठं जाईल, म्हणून मी पत्ता दिला, मुक्काम मांडवा, पोस्ट बेलगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड वगैरे असा दिला. आणि दिल्यानंतर त्याच्यामुळे ते पत्रही आलं आणि ते पत्र गेलं माझ्या त्या पत्त्यावर. औरंगाबादला मी खोलीत राहत होतो भाड्याची, माझा मित्र आणि मी, त्यामुळे तिथं नाही आलं, ते गेलं गावाकडे गेलं. आता गावाकडे गेलं, आमचं गाव छोटंच आहे काय, तिथून 3-4 किलोमीटर आमचं पोस्ट ऑफिस आहे, त्यामुळे ते पोस्ट ऑफिसमध्ये गेलं. आता तो पोस्टमन आमचा त्यावेळेस 4थी शिकलेला लंगडा होता काय, 4थी नापास झालेला लंगडा पोस्टमन होता. ते काही अशी जात नव्हती खरोखर, त्यांनी निरोप पाठवला, फक्त ते निरोप देतात ते रजिस्टर आली, नाही तर बाकीचे पत्र हातात देतात, पण ही रजिस्टर होतं, देता येत नव्हतं. त्यामुळे काय झालं, त्यांनी निरोप पाठवले की जा त्या मांडव्याला, म्हणजे ते बाबुराव पाटील धुमाळ आहेत ना, त्यांना निरोप द्या, त्यांना म्हणा तुमची रजिस्ट्री आली. पण ते निरोप काय पोहोचला नाही. 7 दिवस होऊन गेले. आता काय करायचं, आता एक तर ते पत्र द्यावं लागेल किंवा परत पाठवावं लागेल. परत पाठायचं तर कुठल्या नेत्यांनी पाठायचं. आणि म्हणून शेवटी तो पोस्टमन लंगडत तो आमच्या शेतात आला. मी औरंगाबादला होतो, आमचे वडील शेतात काम करत होते. बाबुराव पाटील काय करतो, इकडे या. खाओ पोस्टमन साहेब, तुम्हाला कळत नाही काय, किती निरोप पाठवले तुम्हाला. हा साहेब, आम्हाला काही निरोप मिळाला नाही. कसं काय मिळालं नाही म्हणे तिथं. ठीक आहे म्हणे, जाऊ दे, आता काय झालं ते लावायचं, अंगठा लावाय, सही करा तिथं आणि पटदिशी घ्या. ते म्हणे काय हो साहेब, हे काय म्हणजे इंडिया बँकेचं रजिस्टर लेटर आलं म्हणजे ती नोटीस आहे म्हणे, ते दुसरं काय म्हणे, दुसरं काय असणार म्हणे, ती कशाची नोटीस म्हणे, ती जप्तीची नोटीस आणि दुसरं काय म्हणे तिथं. त्याच्यावर नाव लिहिलंय ना, नवनाथ व बाबुराव धुमाळ, तुमचा पोरगा, त्यांनी काहीतरी काशी केल्याने दिसते म्हणे तिकडं औरंगाबादला, म्हणून ती नोटीस आली म्हणे. ती सगळं वडिलांनी ते सोडून घेतलं. त्यांना झोप येईल का रात्रभर झोप नाही आली. सकाळी उठले, सायकल घेतली, तालुक्याला गेले, बँकेच्या दारात. कुठे गेले, बँकेच्या दारात गेले. 9 वाजता गेले. त्या वॉचमनने हाकलून उठायचं म्हणे, तुम्हाला कळत नाही का 10:30 बँक उघडती. गरीबाला काय लाज असती का, गरीबाला काय इज्जत असती का, पैशावाल्याला इज्जत असतात ना. आमचे वडील उठले, तिकडं बसले, 10:30 बँक उघडल्यावर गेले, आतमध्ये गेले, त्या मॅनेजरपाशी पुढे गेले. साहेब राम राम साहेब. काय साहेब, आम्ही इज्जतदार माणसं आहेत हो, आम्ही पाटील माणसं आहेत, तुमची पै चुकती करू पण जप्ती नका आणू. ते मॅनेजर म्हणाले की कशाची जप्ती, काय म्हणतात तुम्ही. ते त्यांनी आपल्या आतल्या खोपरीच्या खिशात जे पत्र होतं ना, ते सेल्ड, ते पकडलं, त्यांच्या हातात दिलं. हातात दिल्यावर त्यांनी पाहिलं, उघडलं. कोण आहे म्हणे हे नवनाथ. हो म्हणे, तोच आमचा पोरगा आहे, औरंगाबादला शिकतो. आम्हाला वाटलं होतं मग तो काहीतरी करील, पण त्यांनीच तो घोटाळा काहीतरी केल्यानं दिसतोय. काय कशाचा घोटाळा म्हणे, त्यांनी काहीतरी केलं म्हणून तो जप्तीची नोटीस आहे. अहो म्हणे, तुम्हाला कोणी सांगितलं म्हणे जप्तीची नोटीस आहे. ते आमचे पोस्टमन साहेब नाहीत का म्हणे. पोस्टमन साहेब त्यांनी सांगितलं म्हणे. काय, अहो बाबा, तुमच्या मुलाला जप्ती बिप्तीने नोटीस नाही, तुमच्या मुलाला नोकरी लागली, तुमचा मुलगा साहेब झाला. ते म्हणे कुठं, म्हणजे याच बँकेत साहेब झाला. हा, याच बँकेत साहेब झाला. आमच्या वडिलाला किती आनंद झाला असेल. तिथून निघाले, घरी गेले. आमच्या आईला सांगितलं, काय आमच्या 7 पिढ्यात कोणी शिकलं नव्हतं, मॅट्रिक पास नव्हतं आणि मला स्टेट बँकेचा साहेब झालाय. मग आमच्या आईला किती आनंद झाला असेल, किती आनंद झाला. आमची आई म्हणली, ते म्हणले मला जावं लागतं औरंगाबादला. तिथं ते म्हणे थांबा. तिने गुळाचे धपाटे बिपाटे केले, कारण मी हाताने स्वयंपाक करायचो. आणि ते निघाले, बैलगाडी झुपली, 40 किलोचं पोतं घेतलं आणि तिथून ते कड्याला, बस कड्याला होती. मग कड्याला तिथून कड्यावरून नगरला आणि नगरून औरंगाबादला आले. 4-5 वाजता निघाले, 4 वाजता निघाले होते. त्यांना रात्री 12 वाजले तिथे यायला. किती, औरंगाबादच्या स्टँडवर 12 वाजल्या. 12 वाजल्यावरती अंधार होता रात्री. ते म्हणजे तिथून मी 4 किलोमीटर राहत होतो खोकडपुऱ्यात. तिथं तेव्हा रिक्षा कमी होत्या, पण तांगे होते. तर ते तांगेवाले भाऊ, जरा मला तिथं जायचं, किती पैसे घेतलं. ते म्हणे ₹1 घेईन. अरे असं काय करतो म्हणे, 4 आण्यात घेत असतात म्हणे, 4 आण्यात घेत असतात तिथं. नाही असं कर, 4 आणे नाही म्हणे, बरं 8 आणे घे भाऊ. नाही म्हणे, ₹1च्या खाली घेणार नाही, ते हेच असलं ते तर नका येऊ म्हणे तिथं. हे म्हणे मला काही परवडत नाही म्हणे. काय म्हणे, मला काही परवडत नाही. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. आणि मग त्यांनी ते तांग्याचा नाद सोडला. 40 किलोचं वजन डोक्यावर घेतलं. 4 किलोमीटर डोक्यावर 40 किलोचं वजन टेकवीत ते 1:30 वाजता माझ्या खोलीच्या दारात आले. कडी वाजवली. मी आणि माझा
रूममेट होता तो आम्ही अभ्यास करतो, मी लॉला होतो ना, सेकंड लॉला होतो तिथं, वाजवत होतो ते. आणि वाजवल्यावर त्यांनी उघडलं, मी उघडल्यावर मी पाहिलं तर माझे वडील. दादा म्हणलं, दादा तुम्ही? ते काही बोला ना तिथं, त्यांचे डोळे भरून आले तिथं सगळं. आणि मी म्हटलं काय झालं, मला काय वाटलं की मग इतक्या रात्री आले, तेव्हा फोन नव्हता, पत्राशिवाय काही नव्हतं, काहीतरी वाईट घटना घडलेली म्हणून ते हे डोळ्यात रडायला लागलेत मला सगळं. म्हणलं दादा काय झालं तुम्ही सांगा तर खरं. त्याने थोडा मोठा उश्वास टाकला आणि मला म्हणे, भाऊ खूप चांगलं झालं म्हणे, आपल्या कुटुंबाचं पांग फिटलं म्हणे आणि खूपच चांगलं झालं. म्हणलं काय झालं ते तर सांगा. म्हणे तुला नोकरी लागली. काय लागली म्हणे? तुला नोकरी लागली. मला कुठं लागली? म्हणे ते इंडिया बँकेत लागली. ते त्यांना इंडिया बँक म्हणायचं. आणि म्हणलं असं का तिथं. त्यांनी ते कोपरीच्या आत खिशातलं काढलेलं पत्र माझ्या हातात दिलं, मी वाचलं. आणि वाचल्यानंतर मी म्हटलं, मग दादा तुम्ही उद्या सकाळी का नाही आले? इतक्या रात्री कशाला आले? इतक्या रात्री कशाला यायचं काय कारण होतं? सकाळी का नाही आले? नाही, तुझी आई म्हटली तुम्ही जा, तुम्हाला रात्र होणार आहे, मला माहिती आहे रात्र होणार आहे, म्हणजे अर्धी रात्र तर नक्कीच होणार आहे, पण गेल्यानंतर तर आपल्या भाऊला उठवा. मला नाना म्हणायचे नानाला उठवा पहाटे आणि त्याला आंघोळ घाला. आणि आंघोळ घालून बँकेच्या दारात म्हणे तांबडं फुटायच्या अगोदर, दिवस उगायच्या अगोदर पहिल्या नंबरला आपल्याला नानाला घेऊन जा, नाहीतर दुसरा कोणीतरी येईल आणि नोकरी घेऊन गेला तर. काय सांगावं त्यांना तिथं. अशी कुठं नोकरी जात असती का? म्हणजे असे आई वडील 7 जन्मातही कोणाला मिळणार नाही. मला तर मी त्यांचे उपकार या 7 जन्मातही पडू शकणार नाही तिथं. आणि म्हणून इतकं प्रेम हे जे केलेलं ते सगळं मिळालेलं आहे, तर फक्त त्यांच्या आणि त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. आणि म्हणून मी सांगत असतो तिथं की म्हणजे की मी आता मुलं सगळे त्यांचे व्यवसाय बघतायत, एक दवाखाना बघतोय, हे हॉटेल बघतोय, काय मला ते मी किती दिवसापासून म्हणतो की मी रिटायर, मला आता सोशल वर्क करायचं आहे. म्हणून या करोनाच्या काळामध्ये 37,000 डबे जे वाटले गेलेत की मला समाधान आहे त्या गोष्टीचं की बाबा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय. तिथं 5 लाख रुपयाची पुस्तकं का दिले आणि ह्या पद्धतीने मी जे काम करतोय तिथं गेल्या 4 महिन्यापासून मी याच्यावरती बोलतोय फेसबुकवरती. मागच्या आठवड्यातल्या अजून 14 का 15 हजार तरुणांनी तो व्हिडिओ पाहिला तिथं. आणि म्हणून मला असं वाटतं तिथं की यश का नाही मिळणार. मला इतकं यश मिळालेलं आहे, देवाने मला इतकं यश मिळालंय, आता मला मिळालंय ते तुम्हाला मिळालं पाहिजे. माझी इच्छा हीच आहे, काय की जे मला मिळालंय ते तुम्हाला मिळालं पाहिजे. त्यासाठी ते तुम्हाला मिळू शकतं, पण त्यासाठी कष्टाशिवाय मिळणार नाही. 3रीच्या वर्गामध्ये आमच्या भिंतीवर लिहिलं होतं, आधी कष्ट मग फळ, कष्टाचे नाही ते निर्फळ. कष्ट केल्यावर व्हायला जातात ते कधी गेलेत, मुळीच गेलेले नाहीत, जाणार पण नाहीत. पण त्यासाठी तुम्हाला कष्टच करावं लागतील. कारण गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे की जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. हे गीता का ज्ञान, गीतेमध्ये म्हटलं की नाही ते सगळं तिथं. त्यामुळं कष्ट केले, मी कष्ट केले, मी म्हटलं की खूप कष्ट केले, पण मला प्रेरणा माझ्या आजोबाचीची होती. काय? आणि मी म्हटलं की इमोशनल ड्रीमिंग होतं. त्यांची फक्त जिपडं दारात आणायची इच्छा होती ना. मी 20-25 लाख रुपयाची गाडी म्हणजे त्यांच्या दारात घेऊन त्यांना मी हे केलेलं सगळं. तर हे यश कशामुळं मिळतं, का मिळतं, मला म्हणजे हे सांगायचं यासाठी होतं तिथं. खरं तर म्हणजे अजूनही खूप गोष्टी आहेत जे मी कमीत कमी एक दिवसभर सांगत बसलो ना तरी तुम्हाला कमी पडेल तिथं. पण याला काही लिमिटेशन्स आहेत. किती वाजल्या म्हणजे की खूप वेळ झाले म्हणजे तिथं, अरे बापरे 50 मिनटं होऊन गेलेत ते. आणि म्हणून की मला एकच सांगायचं मित्रांनो की हे बघा, यश आणि यश कोणाही ऐऱ्या गबाळ्याला यश मिळत नाही. यश त्यांनाच मिळतं ज्यांना ते अंतर्मनापासून हवं असतं. अंतर्मनापासून असं म्हणतात आत्म्याची ग्वाही त्रिभुवनात नाही. जोपर्यंत मला अंतर्मनापासून वाटणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश. आणि म्हणून चांगलं काम करा, सत्कर्म करा, वाईट विचार कधीच कोणाबद्दल करू नका, दुश्मनाबद्दल सुद्धा वाईट विचार करू नका. कारण परमेश्वर काय असतो तो पाहत असतो ते सगळं. आणि म्हणून मला असं वाटतं की यश तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही प्रिझर्व भारत त्यासाठी आहेत ते. आणि म्हणून फक्त तुम्ही चांगलं काम करा, चांगली बुद्धी. माझ्या आजीनी मला जे संस्कार घातले, आजीनी की मी 5वीच्या वर्गात होतो, जाता एक अर्धाच मिनिट घेतो की 5वीत वाजताना मला आजी म्हणली की देवाला गेलता, कारण आमचं ग्रामदैवत महादेवाचं आहे आणि आमचं फॅमिली सगळी व्हेजिटेरियन आहे. काय आमच्या गावामध्ये सोमवारच्याला 2 वेळेला चूल पेटत नाहीये. आता तर श्रावण चाललेलं आहे तिथं. आणि म्हणून मला म्हणे तू देवळात गेलता का? म्हणलं हो गेलतो. पाया पडून आलो. म्हणलं आलो. म्हणे काय मागितलं तू देवाला? मी म्हटलं काय नाही, मी म्हटलं की पास कर. आता 5वीतला मुलगा काय मागणार तिथं. तेव्हा माझ्या आजीने सांगितलं, भाऊ तुला एक सांगते म्हणे जीवनातला धडा. काय अडाणी होते ते, पण त्यांनी जीवनातला धडा म्हणे देव काय म्हणजे धनधान्याचा व्यापार करत नाही, तो काय व्यापारी नाही देव, लक्षात घे. त्यामुळं देवाला जर मागायचंच असेल तर एक गोष्ट मागत जा,
देवाला मागायचं तर सद्बुद्धी मागायची. काय मागायची? सद्बुद्धी मागायची. आणि तुला एकट्याला नको मागू, तुझ्या आजूबाजूच्या लोकांना, त्यांना. नाही तर तुला सद्बुद्धीने यांना वाईट बुद्धी, ते जगू देतील का? नाही जगू देणार. म्हणून सद्बुद्धी माग. सद्बुद्धीमध्ये सगळं आलं, ते सगळं मला मिळालं. ते मला मिळालं तर तुम्हाला का मिळणार नाही? तुम्हालाही मिळालं पाहिजे. आणि तुम्हाला मिळण्यासाठी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर देतच देतो. परंतु परत एकदा, यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच. कारण मी बँकेतली नोकरी सोडून आल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला लोकमान्य टिळकांचं ह्या लेख, त्यांची जयंती का काहीतरी होती, आणि त्यांनी नगरच्या सभेमध्ये हे वाक्य बोललं होतं. काय बोललं होतं ते? की म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, मी मिळवणारच म्हणत होते ते. म्हटलं स्वराज्य मिळाले, स्वातंत्र्य मिळाले. काय मिळाले? ते राजकीय स्वातंत्र्य मिळाले. आजही आमची अर्धी जनता गोरगरिबीमध्ये पिसती आणि म्हणून आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. आणि त्या दिवसापासून मी म्हणायला सुरुवात केली की यश, यश आणि यश. काय? यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच. मला यश मिळालंय तर तुम्हाला का मिळणार नाही? तुम्हालाही मिळणं. त्यासाठी तुम्हा सर्वांना मी माझ्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा देतो. परत एकदा NB धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा आणि भांगे सरांचं उद्योग मार्ग या पेजवरती दोन्हीकडे लाईव्ह होतो, तुम्ही सर्वांनी पाहिलंय. खूप खूप प्रतिक्रिया दिसतात मला इथं, परंतु मला तेवढा वेळ नाही, कारण मी नंतर पाहत असतो ते, आता पाहत नाही. माझे विचार द्यायचं काम मी केलंय. म्हणून तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. थँक्यू.